भाजी चपात्या करून चालले आवरावर. मित्रांनो, तेल महाग झाल्यामुळे ना चपात्याला तूप लावायचं चालू केलंय बघा. आता नाही तूप बीप काय नाही, तूपच लावायचं. तूप गायांचं तूप. हे काय तूप आहे ना, गरीब शेतकऱ्याचं खाणं आहे. हा तेवढं आहे. शेतकऱ्याचं खाणं आहे. म्हशीचं गायाचं घरी तूप करायचं, पनीर करायचं, खायचं. आज पनीरची भाजी बनवली या. हा बघा, आज पनीरची भाजी होती. पनीर हा बघा, ही पनीर दिसलं का? आज पनीरची, घरच्या पनीरची एकच पनीर राहिले खाऊन. तेच मी म्हणतोय ना, शेतकऱ्याचं घरचं खाणं आहे ही. पनीरची भाजी. तू हे शेतीतल्या लोकांचं म्हणे काय पावडरीचं आणून खायचं नाही. इकडे बघा, दुधू असं दूध चपाती खायची. परत खायला कुठं कमी आपल्याला, पण खाऊ वाटत नाही. ती कसं असतं ना, ज्याच्या घरी खाई ना, ज्याला सवय लागली का, हा आता तुला कसं खाऊ वाटन? मला खाऊन खाऊन शिशी बस. तेच म्हणलं, तुला कसं खाऊ वाटन? शेतीतल्या लोकांनी ना ही बघायला भेटत नाही, बघायला ओरिजिनल खाणं. खाऊन खाऊन नाही ना शिशी बसले, त्याच्यामुळे आता खाऊ वाटत नाही. आता खायची इच्छा होते. काय काय क्वालिटीचं तूप लावते बरं का, लबाड बोलती मध्ये तेल लावते या. काहीतरी खायचं, काय करता आता, गरीबा गुरुबाचं खाणं आहे ती. मला एक सांगायचंय, लोक शेतकऱ्याला पोरी देत नाहीत. असं आहेत ना, शेतकऱ्याला पोरी दिलं कमीत कमी बाकी नाही काय भेटलं तरी असं चपातीला तूप लावून तुपातलं खायला भेटन. शिटीत आहे ना पनीर पावडरीचं भेटन खायला. करोना महामारी आली ना, करोनासारखी महामारी आली ना, तर त्यांची गॅसची पंचायत होणार. नाही, करोनावाने रोग आला. आमचं गॅसवरच चाललंय. शेगडी बी आहे. आपल्याला गॅस नाही भेटला तर आपण चुली बी करू शकतो. सिटीतल्या लोकांनी काय करणार आहे? मी करते ना, चुली पण करते. पण चला आता अर्जंट आहे जरा, आज घाई गडबडी. चला, आज जायचंय आपल्याला तुळजापूरला. हा, त्याच्यामुळं जरा लवकर चाललंय. घाई गडबडीत चाललंय. हाटलंय तुझा लाका लाका चालवतोय लाका. पण असं रोजच माझ्यासारखं कुणी फास्ट करू शकत नाही. आज तुझ्यापेक्षा मी फास्ट करू शकतो. चपाती चपाती काय खरं नाही रे देवा. तुला काय वाटलं मला येत नाही वय दावा करू. चपाती? अरा अरा अरा, बघा दाजीच्या हातच्या चपात्या खायच्यात बघा. आता त्याला काय झालं म्हण, काही करू शकतो म्हण मी. आता काय खरं नाही रे. लग्न झाल्यास पहिल्यांदा हा म्हणजे मी तुला करून घालतोय खायला. गावऱ्या करून घातल्या आणि घालता ही जरा हुंडगुळी झाली बरं. वरची चपाती. बस बस, नको नको नको. आम्हाला चपाती खायच्या आणल्या ना, पोटाला पोटभर खावं लागतं. नको रे देवा देवा देवा. त्या पिठाचं वाटू झालं. पीठ म्हणेन बाबा कुठनं आलाय रे माझ्या मागे लागायला. हो त्या चपाती काय ते आईला बाया कशा करते ते करू. चपाती पोळलं रे. आपल्याला काय पण चपाती बिपाती खायला नको, करायला अवघड असते. नको बाबा, का नको. बेकार काम असतंय चपातीचं. हात वळवाय गेला की पोळतय भाजतय. काय चपाती केली पण मी. चला बघा. प्लेटले मी 2-4 केल्यात, पण ही करून दावलं मी असं. चला बघा आता माझ्या कशात काय चपात्या आहेत. हा, तुझ्यापेक्षा माझा हात आहे ना लय लाका लाका चलत होता बरं का. पण ती मला जरा गोलची आहे ना, गोल आहे ना, त्याच्यामुळे मी केली नाही. नाही तर चपाती ती तू चपाती करते का नाही तशी मला पुरी येते पुरी. त्याच्यामुळे ती बारीक पुरी कशी गोल होती तशी पुऱ्या करून खातो मी. चपात्या काय, चपात्याला काय दावा. आणि चपाती भाजतानी उलतानी पोळती तशी पुरी पोळत नाही. पुरी तेलात सोडावं लागती. आणि जाऱ्याने काढली की ओके कार्यक्रम. आज पण नातखोळा जेवण होणार आहे. नातखोळा म्हणजे आज पनीरची भाजी, चपाती आणि असं लोणचं. किती बी खा, टेन्शन घ्यायचं नाही. किती बी खा म्हणजे काय, खायलाच केलंय. इकडे आता शेंगा भाजायच्या. शेंगा घ्यायच्या भाजून. वाल्या शेंगात बरं का. काय आज कुठलं देव पावलाय काय माहिती. आज दाराचा टाइम नाही झाला, त्याच्यामुळे आता दारा काढायचा. तुळजापूर
त्याच्यामुळं म्हणलं चला आता थोडंसं म्हणूनच म्हणते ना आज कस काय देव पावला काय माहिती. मला काय वाटते माहिती का मी स्वयंपाक करताना कुणीच कॅमेरा धरायला. नाही नाही मला आता काय वाटतंय माहिती का आता मला वाटतंय लोणचं चपाती आणि पनीरची भाजी खावा वाच पण खाल्लं तर दारला जेवावी कठाळा आहे. काठाळे येईल. तेवढं आहे ती पण खरं नाही. कस काय माझा हात चालतोय. पनीरच्या भाजीपेक्षा हिचं कालवण केलं असतं तर लय छान लागलं असतं अरे हो हिचं 25 दिवसाचा वाघ झाला येऊ 25 दिवसाचा क्वालिटी आणि क्वांटिटी चल र काय कसा आहे बच्चा नात खोळा आहे का नाही तो का ती करते स्वयंपाक मी आता वर काय केलं माहिती का तो का अशी खोराकं टाकल्या तर सगळ्या गायांची खोराकं टाकून कुटी टाकून भुसा टाकून हो हे सगळं ठेवलंय आता गाया सोडून द्यायच्या आणि दारा काढायच्या ठेवा टाकून ठेवले आपली रेडी तर बघा तिच्या आईला खाऊन बसली उभं राहिली आहे का क्वालिटीचं आपल्याला मालच लागतो क्वालिटीचा बरं का एक नंबर माल लागतो लाईट आली बरं का दाराच्या टायमाला आपला गोठा केवढा आहे कोणी बी सांगा बरं कमेंट करून एक नंबर गोठा दिसतोय का छोट्या मंगल कार्य एवढा आहे का गोठा मस्त आहे का हो का इकडे एक आहे इकडे नुसतं आपण कुटीसाठी आणि खोराकासाठी केलं आहे कसं काय वाटतंय मला सांगा बरं आज तुळजापूरला जायचं नाही तर हे जेव्हा बी येतच होता आज आता दहाराचा टाइम झालाय कशा गेटच्या तोंडाला येऊन उभं राहिले ती कशा गेटच्या तोंडाला उभं राहिले येऊन बघा आहे का हो का इकडल्या गेटच्या तोंडाला इकडच्या गेटच्या तोंडाला सगळ्या गेटच्या तोंडाला येऊन उभं राहिले त्यांना वाटते कवा सोडते तर आम्ही कवा खोराकान कुटी खाऊन गेटच्या तोंडाला उभं राहू कशा काय आहेत गाय आपल्या हा हा नाद नाही करायचा कशी मारी ती कोंबडा केवढा झालाय बघितला का आपला कोंबडा आत्ता म्हणलं तरी 2.5 किलो पडन हे गोठा हाय बार काय छोटं मंगल कार्य गरीबा गोरेबाचं मॅडम स्वयंपाक झाला का नाही उरका दारा काढायच्यात आपल्या घरा भावताली ना आपण असं पटांगण केलं इकडे बघा आता पटांगण सुद्धा धावतो आपण पटांगण सुद्धा आहे ना भरपूर केलं आहे आता इतकं पटांगण भरपूर केलं आहे पहिले जुनं घराचं फाउंडेशन होतं हे सगळं काढून टाकलं काय फाउंडेशन तोडलं आहे बघा सगळं व्यवस्थित केलं आहे हे भरपूर पटांगण घे इकडं बोध बारले ती इकडं मुक्त गोठा आहे का पटांगण ही पटांगण दावायचं कारण काय माहिती का ही सिटीतल्या लोकांनी अर्ध्या गुंठ्यात नाही राहायचं ही एकरात राहायचं असतं एकरात ही सिटीतल्या लोक ह्याच्यात सिटीतल्या लोकांचं बंगलं किती बसत्यान गाड्या इमानदारीने सांगायचं किती बंगलं बसत्यान ह्यात एवढ्या जाग्यामध्ये एवढं पटांगण हिन ह्याच्यात किती बंगलं बसत्यान 1 गुंठात राहायचं एकरात पुऱ्या एकरात अशा कशा दाराच्या तोंडी येऊन उभं राहिल्यात बोलली का मध्ये बोल की आता चला आता बाय बाय इथं एंड करतो व्हिडिओला नक्कीच आवडल्यावर आता दारा काढायच्यात म्हणून बंद करायचा आहे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन असन तर सबस्क्राईबर करून घ्या धन्यवाद.